हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत ओल्या खोबऱ्याची चटणी। ओलं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतली आहे, मिरची घेतली आणि फुटाणे घेतलेले आहेत। तर हे सर्व आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन हे आपण मिश्रण वाटण करून घेणार आहोत। तर हे पहा, मी जे फुटाणे घेतलेले आहेत हे अख्खेच घेतलेले आहेत, त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते। त्यासाठी मी अख्खेच टाकलेले आहेत, थोडे सालपाट काढलेत आणि थोडे ठेवलेत। आणि त्यासाठी आता लागणारं साहित्य इथे बारीक करून घेतलेलं आहे बघा आपण। जिरं, मोहरी, हळद, मीठ आणि कढीपत्ता, फोडणीसाठी लागणारं तेल। तर आपण इथे आता तेल टाकूया। तेल टाकल्यानंतर सुरुवातीला आपण हे पहा, तेल जास्त प्रमाणामध्ये नाही टाकायचं आहे, थोडंसंच टाकायचं। गॅस फुल करायचा, त्यानंतर कमी करून घ्यायचा आणि फोडणी द्यायची। जास्त तडतडणारी फक्त मोहरी असते। वाफ आलेली आहे तर गॅस कमी केलेला आहे बघा। आता मी मोहरी टाकते, कारण एकदा असं झालेलं, मोहरी अंगावर उडली होती, तेव्हापासून मी हे बघा तिथल्या तिथंच तडतडत आहे मोहरी आपली। आता थोडेसे जिरे टाकणार आहे नॉर्मल। आता कढीपत्ता टाकूया आपण। कढीपत्त्याची फोडणी छान बसली की आपली चटणी खूप छान लागते। ताजा कढीपत्ता असेल तर खूपच सुंदर। चवीनुसार मीठ टाकतोय आता आपण, याच्यामध्येच टाकले मिश्रणामध्ये, आणि ते एकत्र करून घ्यायचं आहे। आणि हळद हवी असेल तर टाका, मी टाकत नाही। तर हे पहा, आता असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता हे सगळं हलवून घ्यायचं आणि एक उकळी येऊ द्यायची। थोडंसं पाणी ॲड करायचं भांड्यामधून आणि ते ओतायचं। तर आपली चटणी ही झटपट तयार होते आणि खूप टेस्टीही लागते। तुम्ही पण अशा प्रकारे ट्राय करून पहा। तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपला व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा। तुमच्या सपोर्टमुळेच आपण नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर हे पहा, मी पाणी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, जास्त नाही, नॉर्मल थोडंसं अर्धा ग्लास ओतलेलं आहे पाणी। तर आपली चटणी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। त्याला आता एक उकळी फक्त येऊन द्यायची आहे। थँक्स फॉर माय वॉचिंग व्हिडिओज। असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्या चॅनलवरती।